जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 6. मागच्याला ओवी क्रमांक 247 ते 274 चा आपला अभ्यास झाला. कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर योग्याच्या शरीरामध्ये, देहामध्ये काय काय बदल होतात यात सगळ्याच खूप रसभरीत म्हणूया आपण वर्णन ऐकलं. रसभरीत शब्द थोडासा जाणीवपूर्वक वापरला, कारण कोल्ह्याला द्राक्ष आंबट शेत म्हण आहे मराठीमध्ये. रामकृष्ण. पण असं योगाचा अभ्यास करत असताना, कुंडलिनी योगाचा विशेषतः अभ्यास करत असताना, त्या योगाचा देह पूर्णतःचा बदलून जातो. याचं सगळं वर्णन आपण मागच्या वेळेला. म्हणजे जेव्हा ती शक्ती वर पोचते, सुषुम्नेमध्ये प्रवेश करते, वर पोचते, तेव्हा चंद्रामृताचं तळ कानवड होऊन वरच्या भागाचं त्याचा जो अमृताचा प्रवाह आहे तो त्या शक्तीच्या मुखात पडतो. असं एक सुंदर रूपकात्मक वर्णन म्हणूया माऊलींनी केलं. आणि मग तो शक्तिरूपी नळीत भरलेला तो जो अमृत रस आहे, जसं जणू काही एखाद्या मुशीमध्ये तापलेल्या धातूचा रस ओतावा, त्याप्रमाणे तो योग्याचा जो देह, त्याच्या देहाने जणू काही ही चंद्रामृताची ही 17वी कलाच प्रकट होते, असं माऊली म्हणते. इथं झाले सगळे आतमध्ये होणारे परिणाम, पण आपण बाह्य परिणामांचाही विचार मागच्याला केला होता, की त्वचेचा जो एक पापुद्रा म्हटलेला आहे, तो धान्य कणावरील कोंडा जसा उडून जातो, झडून जातो, त्याप्रमाणे ती त्वचा सुद्धा झडून जाते आणि त्याला नवीन त्वचेचा लाभ होतो. स्फटिकाचं स्वयंभू लिंग असावं, रत्नरूपी बीजाला जणू अंकुर दिसावा, अशी त्याच्या अवयवांच्या तेजाची शोभा दिसायला लागते. खूप वर्णन केलं माऊलींनी. आपण ते वर्णन फक्त उजळणी सुरू आहे त्यामुळे एवढं बघायला नको, पण क्षितिजावरच्या रक्तिमेचे जे रंग असतात संध्याकाळच्या वेळेला, ते काढून जणू त्याचं शरीर बनवलं आहे काय, किंवा ते शरीर जणू आनंदरूपी चित्रातला रंग किंवा ब्रह्मसुखाचं रूप किंवा संतोषरूपी वृक्षाचं विस्तारलेलं रूप आहे, असं अतिशय सुंदर वर्णन, खूप काव्यात्मक आणि रूपकात्मक असं वर्णन. पण प्रत्यक्ष काय त्या योगाच्या देहामध्ये बदल होतात, त्याचं म्हातारपण मागे फिरतं, तारुण्याची गाठ सैल होते, लुप्त झालेली बाल्यावस्था प्रकट होते. आणि बाल्यावस्था म्हणली की आपल्याला एक, ज्याला आपण बलहीन अवस्था असं एक आपल्याला जे आठवतं, त्याचा याच्याशी संदर्भ नाही, असं एक विरोधाभास अलंकार वापरून माऊलींनी हे सुचवलं की बाल्यावस्था म्हणजे कशी, तर तो चित्ताने निर्विकार होतो, तो चित्ताने बालकासारखा होतो, त्याचा देह मात्र बलवान असतो. त्याला त्याची नख, त्याचे दात नवीन येतात, त्याचे पायाचे तळवे, तळहात अत्यंत मऊ, गुलाबी, एखाद्या लहान बाळासारखं कसं असतं तसं सगळं होतं. संपूर्ण देह सोन्यासारखा कांतिमान होतो. आणि सगळ्यात महत्वाचं, कारण सोनं म्हटलं की आपल्याला, आता समजा एवढी मोठी मूर्ती बनवली, समजा आपण त्याला मराठीत लाईफ साईज म्हणतो, समजा 5.5 फुटाचा एक मनुष्य आहे, त्याची 5.5 फुटाची सोन्याची मूर्ती बनवली समजा, पहिल्या मनात काय विचार होतो, बापरे किती जड असेल. तर असं काही मनात येऊ नये म्हणून माऊलींनी तेही सांगितलं की देह जरी सोन्यासारखा कांतिमान होतो तरी तो वाऱ्यासारखा हलका होतो. का? कारण देहातील पाणी आणि पृथ्वी, शेवटची जो 2 महाभूत जी जास्त स्थूल आहेत, जी जास्त जड आहेत, त्यांचे अंशच नष्ट झालेले असतात. 70% पाणी आपल्या शरीरात आहे, आपण नेहमीच विचार करतो, ते सगळं नष्ट झाल्यामुळे शरीर एकदम त्याचं, त्या योगाचं हलकं होऊन जातं. आणि हे झाले शारीरिक
किंवा काय म्हणूया पिंडामध्ये होणारे बदल आणि अनेकविध सिद्धी त्याला प्राप्त होतात. जसं जसं आणि ज्या ज्या चक्राचं भेदन होत जातं त्याप्रमाणे त्या चक्रावरती विविध सिद्धींचं त्या योग्याला सिद्धींचा त्या योग्याला लाभ होतो. एक 2-4 गोष्टींचा इथे उल्लेख केला आहे, की एका ठिकाणी बसून तो 7 समुद्राच्या पलीकडचं पाहतो, स्वर्गातील शब्द ऐकतो, मुंगीच्या मनातील विचार ओळखतो. काय म्हटलं? माणसाच्या मनातले विचार ओळखणं तर त्या मनात तर काहीच नाही म्हणजे मुंगीच्या मनातले विचार. आता आपण हे थोडंसं नेहमीच चांगदेव महाराजांचा उल्लेख येतोच योगशास्त्र म्हटल्यामुळे त्यांनी हिंस्त्र श्वापदांवरती कसा विजय मिळवला होता हे सगळं आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये माहिती आहे. वाऱ्याच्या घोड्यावर बसून फेरफटका करतो म्हणजे काय मनोवेगाने मनाचा जो वेग आहे आपल्याला माहिती आहे आपल्याला विज्ञान सांगतं की सगळ्यात जास्त वेग कशाचा आहे? प्रकाशाचा. त्याच्यापेक्षा जास्त वेग असलेला आपल्याला अध्यात्म सांगतो मनोवेग. सूर्याच्या किरणाला सुद्धा 8 मिनिटं लागतात ना पृथ्वीवर पोहोचायला. थोडे जास्तच. आपण एका क्षणात जाऊ शकतो मनाने सूर्यावरती. पाण्यावरनं तो चालला त्याच्या पायाला पाणी लागत नाही. अशा अनेक, 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 अनेक सिद्धी त्या योग्याला प्राप्त होतात. तिथे दिलेलं नाहीये, पण तो योगी जर त्या सिद्धींच्या मागे लागला, तर तो भरकटला. कारण पहिले जसं ती कुंडलिनी शक्ती त्याला भिववते, एखादी व्याधी निर्माण करते, एखादा रोग निर्माण करते, लगेच घालवते, सगळं वर्णन आपण ऐकलं. विगत भी शब्द विसरायचा नाहीये आपल्याला. तोही अर्थ लागू पडतो त्याचा. तर त्याला न भिडणारा पण या सिद्धींना जर तो बळी पडला, त्या सिद्धींच्या मोहाला बळी पडला आणि हे कधी होतं? जेव्हा जगत सत्यत्व गेलेलं नसतं. पुन्हा चांगदेव महाराज. आपण महाराज म्हणतो त्यांना कारण ते फार मोठे योगी होते, वादच नाही. पण त्यांची जी पंचायत झाली सगळी ज्ञानेश्वर महाराजांकडे आल्यानंतर पत्र कोरं पाठवावं लागलं. अनेक वेळा आपण तो विचार करतोय. अहंकार अडवावा. जगत सत्यत्व अडवालं. कर्तृत्व, भोक्तृत्व अडवालं. हे सगळं जर शिल्लक असेल त्या योग्याचं, तर तो सिद्धींच्या मागे लागण्याची शक्यता असते. लागलेले अनेक योग्यांचे उल्लेख आपल्याला माहिती आहेत, पाहिलेले आहेत. पण आपल्याला यातनं काय शिकायचं आहे? तर कारण आपण तर काही हठयोगाचा किंवा याचा प्रत्यक्ष साधना ज्याला म्हणू आपण ती करणार नसलो, तरी आपल्याला शिकायचं हे आहे, की असं कुठे काही जर बघायला मिळालं, काही थोडी प्रगती झाली असेल, एखादी सिद्धी प्राप्त झाली असेल कोणाला, चांगली गोष्ट आहे. काय त्याला नमस्कार करायचा तो करावा. पण हे आहे म्हणजे ते काम झालेलं आहे असा त्याचा अर्थ होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय शिकायचं असेल तर हे. एखाद 2 सिद्धी प्राप्त झाल्या असतील, खरोखर सिद्धी ते दाखवू शकतही असतील, असं असतं बऱ्याच वेळा. पण याचा अर्थ त्यांना आत्मज्ञान झालेलं आहे असा अर्थ होतो. आणि ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, त्याला या सगळ्या सिद्धी करून दाखवता येतात असाही अर्थ होतो. फार महत्वाचं आहे. कारण आपल्याला काय आहे, की चमत्कार नाही दिसला तर आपल्याला पटकन नमस्कार करावासा वाटत नाही. आणि जो सगळ्यात मोठा चमत्कार समजला जातो या जगातला, त्याला आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, स्वरूपज्ञान वगैरे म्हणतात. तो दाखवता येत नाही. अशी पंचायत आहे. तो दाखवणं तर दूर राहिलं, तो सांगता सुद्धा येत नाही. कारण श्रुती आपल्याला सांगते, जो म्हणतो मला झालेलं आहे, त्याला झालेलं नाही. जो म्हणतो मला झालेलं नाही, त्याला तर नक्कीच झालेलं नाही. जो म्हणतो मला झालेलं आहे आणि झालेलं नाही, असं ज्याला झालं, त्याला झालं. पिरियड. नो फर्दर डिस्कशन. कारण काय आहे, की याच्यातच आयुष्य निघून जातं, की तो अनुभव जो आहे, त्याला अनुभवपणा नाही, हे समजतच नाही. कितीही शब्दांनी कळलं, असं वाटतं त्या क्षणी, हं, आला थोडासा अंदाज, नाही आला अजून. कुठेतरी मनामध्ये साधनेला बसलो, की आपण काहीतरी होण्याचीच वाट पाहतो. आणि ती सवयच लागलेली आहे चित्ताला. आणि काका म्हणतात, की खरं तिथे जेव्हा तुम्ही पोहोचता, तिथे हुरहुर नाही, तळमळ नाही, कशाची वाट पाहणं नाही. का? कारण बाहेरून काही येणारच नाही ना आतमध्ये. ना आतमध्ये असलं काही हे जे सगळे वर्णन केलं हे हे काय म्हणूया कुंडलिनी योगाचे परिणाम आहेत. पण आपण जेव्हा प्रत्यक्ष नामस्मरणाला बसतो, ध्यानाला बसतो, ज्ञानाच्या अंगाने जाणारं जे ध्यान आहे, परमपूज्य काका शिकवतात विशेषतः. अंतिमतः काय व्हायचं असतं? पाहावे आपणासी आपण या नवज्ञान.
व्याख्याच आहे ना ती. परतुनी पाठीमुरे ठाके, आपण पे देखे, देखत खेवो ओळखे म्हणे हे तत्व मी. तर तिथे एकरूपत्वच आहे तिथे. त्याच्यामुळे आणि तेच मी आहे. आपण सारखं ते पाहतोय. पाणी निर्माण करायचं नाहीये आपल्याला, फक्त शेवाळ बाजूला करायचं. पाणी आहेच, पाणी निर्माण करावं लागतच नाही, कारण ते आहे 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 50 वेळा आपल्याला ते सारखं सारखं हॅमरिंग याला म्हणतात, ठोकून ठोकून ते बसवावंच लागतं. असो, आपला मुद्दा हा सुरू होता की त्याला अनुभवपणा नाही. कारण अनुभवपणा म्हणजे काय, आपण ज्या गोष्टीचा अनुभव घेतो त्या गोष्टीपासून आपण वेगळं असणं, त्याला त्रिपुटी म्हणतात. नाही, आता विषय येणारच आपल्यासमोर, प्रमाणाचाच विषय येतोय पुढे. आणि अनुभव आपण घेतो कशाने, आपल्या इंद्रियांनी, साध्या भाषेत पंचेंद्रियांनी, पंच ज्ञानेंद्रियांनी अनुभव आपण जगाचा सुरू असतो. पण ज्या ज्या गोष्टीचा अनुभव मला येतो ती माझ्याहून वेगळी असते. ती गोष्ट म्हणजे मी नव्हे, पण आपण ज्या तत्वाबद्दल बोलतोय तेच मी आहे, तेच मी आहे. त्यामुळे त्याच्या आड येणार एवढंच परमार्थ आहे. परम म्हणजे म्हणतात ते म्हणतात, परमार्थ एवढंच आहे. केवढा, तेच मी आहे. आता समजा एक कल्पना करा, ते छान एक पडदा लावला, बरोबर, जाड पडदा लावला आहे. तुम्ही ते सगळेजण बसले आहात, मी इथे बसलो आहे, पण मला तुम्ही दिसणं शक्य नाही, तुम्हाला मी दिसणं शक्य आहे. मग आता एकमेकांना पाहायचं असेल तर उपयोग काय, आपला उपाय काय, एकमेव उपाय पडदा बाजूला करणे, बस. एवढंच परमार्थ आहे. आता हा दृष्टांत सुद्धा एकदेशी पडतो, कारण पुन्हा तुम्ही माझ्याहून वेगळे आहात, मी तुमच्याहून वेगळा. गंमत तिथे तीच येते. तिथे समजायला फार वर्ष जाऊ द्यावी लागतात. तिथे अनुभवपणा नाही, म्हणजे पुन्हा मला अनुभव येणार, मला काहीतरी होणार. होत नाही का, होतं ना. ऐकलं ना सगळं, अनाहत नादाचं वर्णन वगैरे सगळं. हे टप्पे आहेत, मराठीत माइलस्टोन्स म्हणतो आपण त्याला. या घडतात नाही या गोष्टी, पण हे म्हणजे ते नव्हे, एवढं समजायचं. हे म्हणजे ते नव्हे. कोणाला अनाहत नाद येईल, कोणाला सुगंध येतील, कोणाला काही दृश्य दिसतील, कोणाला हे सगळं होईल, कोणाला यातलं काहीच होणार नाही. हे सगळं शक्य आहे, सगळं शक्य आहे. पण हे म्हणजे ते नव्हे, हे लक्षात ठेवायचं. कारण इथे अजूनही द्वैत शिल्लक आहे. सूक्ष्म का होईना द्वैत आहे, कारण अनुभव येतोय, म्हणजे अनुभव घेणारा पुन्हा मी वेगळा राहतोय त्याच्यापासून. अनाहत नाद ऐकू येतोय, काम नाही झालेलं आहे अजून, पण छान प्रगतीचा टप्पा आहे. म्हणजे हे साधना करणाऱ्यांना, साधक जे असतात प्रामाणिक, त्यांना हे सगळे अनुभवाचे विषय आहेत, की सुगंध येतात, नाद ऐकू येतात. जशी आपली प्रगती होते, या गोष्टी होतात, त्या झाल्याच पाहिजे, किंवा त्याच्याकडे लक्ष देऊन साधना करणं हेही अपेक्षित नाही. म्हणून हे विशेष सांगावं लागतं की ते होईलच असं नाही, आणि ते झालंच पाहिजे असंही नाही, हे महत्वाचं आहे. इट्स नॉट मॅन्डेटरी. पण एक आपल्याला एक काय म्हणतात त्याला, प्रोत्साहन मिळतं की योग्य दिशेने आपलं साधन सुरू आहे, योग्य दिशेने आपला प्रवास सुरू आहे. आणि असं म्हणतात की हे अनुभव तशी आपल्या सद्गुरूंजवळच बोलायचे असतात. त्याला एक शाप देऊन ठेवलाय, कोणाला सांगितलं तर पुन्हा येणार नाही. सांग उद्देश हा आहे की पुन्हा त्याच्यामध्ये जसे सिद्धींसारखंच प्रकरण आहे. अरे, याला आला, पुढच्याला मला एक तयार ठेवावा लागतो. ज्याला एकच आवाज आला, मग माझे 2 नसतात, मग मला 2 आवाज आले. हे जे प्रकरण सुरू होतं, हे होऊ नये याच्यासाठी ती सगळी मांडणी आहे. कारण याच्यामध्ये पुन्हा जगाला सत्यत्व द्यायला, पुन्हा पुन्हा तुलना सुरू झाली. त्याला आला, मला आला नाही. तुलनेचा विषयच नाही आहे. असो, नुसतं सिद्धी शब्दाला आता आपण इतके वाहवत जातो, इतक्या सिद्धींचं सामर्थ्य आहे, पण या गोष्टी मांडाव्या लागतात सातत्याने. कारण एक कुठेही नाही, कितीही नाही म्हटलं तरी आपल्या कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात आकर्षण असतंच सिद्धींचं. आणि त्या सिद्धी दिसल्या, चमत्कार दिसले की ताबडतोब नमस्कार हजरच आहे. पण ते म्हणजे ते नव्हे, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. आणि 271व्या ओवीमध्ये, आईके प्राणाचा हात धरुनी, गगनाची पावठी करुनी, मध्यमेचेनी दादरा होनी हृदयाने. आता मागच्याला मला वाटतं वाचन झाल्यानंतर अभिजितने प्रश्न विचारला होता की मध्यमा म्हणजे ती, त्याला ती वाणीतली एक मध्यमा हा प्रकार वाटला. तसं नाहीये. तिथे मी मागच्याला ओवी न पाहता हो म्हटलं होतं. ओवी पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की तो अर्थ इथे नाही. मध्यमेचेनी म्हणजे सुषुम्ना, इडा पिंगला हे सोडून सुषुम्नाच्या मार्गाने जी वर चढते ती शक्ती,
असा मध्यमेचा इथे अर्थ आहे. ते दिलेलंच आहे की सुषुम्नेच्या म्हणजे हृदयाकाशाच्या पायऱ्या करून सुषुम्नेच्या जिन्याने ती हृदयात येते. आणि अतिशय सुंदर ओवी आपण मागच्या अभ्यासली होती की ते कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, ज्या विश्वबीजाची या कुंभा सावली केली. कुंडलिनी जगदंबा म्हटलेला आहे. नवरात्र सुरू आहे, छान शब्द आलेला आहे जगदंबा. शक्ती, सगळे शक्तीपीठात आपल्या मातृका आहे, सगळे शक्तीचे रूप आहे हे बाकी. आणि माऊली म्हणते की ती चैतन्य चक्रवर्तीची शोभा आहे. सोन्याची वीट कसं टाकायला ठीक आहे, सोन्याची आहे म्हणून निदान ऐकून तरी घेतलं, पण ती वीटच आहे शेवटी. शोभा विटेला असते का अलंकाराला असते? शोभा जी येते सोन्याला ती अलंकारामुळे येते. सोनं म्हणजे चैतन्य चक्रवर्ती, अलंकार म्हणजे त्याची शोभा, म्हणजे माया, म्हणजे ही जगदंबा कुंडलिनी. आणि पुढे विश्वबीजाची कुंभ, आपला बराच त्याच्यावरती मागच्याला विचार करून झाला होता की ही आध्यात्मिक जगाची आई आहे, ही ब्रह्मचैतन्य रूप सार्वभौम राजाची शोभा आहे. विश्वाचे बीज असलेल्या ईश्वराच्या योगी पुरुष रूपी कुंभाला समाधीची शीतल सावली तिने केली. का बरं सावली का केली असं का म्हटलं माऊलींनी? कारण कल्पांतानंतर त्या बीजातून त्या जीवांच्या ज्या अतृप्त वासना, अर्धवट राहिलेली त्यांची ती कर्म, त्याप्रमाणे पुन्हा जगाची निर्मिती व्हायची आहे. अव्यक्त तत्व आपण नेहमीच विचार करतो. त्यामुळे ते बीज भाजल्या गेलेलं चालणार नाही, ते भाजून चालणार नाही. किती छान दृष्टांत आहे पहा. एखादं बी आहे, समजा ते उन्हात भाजल्या गेलं आणि ते तुम्ही पेरलं, काय त्याला वाटेल ते खत घाला, नाही तर पाणी घाला, त्यातनं काही उगवणार नाही. बीज भाजलं की काहीच उगवत नसतं. पण हे बीज भाजल्या जाता कामा नये ना. कारण जेव्हा हे जग संपलं किंवा संपतं, तेव्हा जे जीव मुक्त झालेले नसतात, त्यांचं काय? एवढं संचिताचं काय करायचं? प्रारब्ध ठीक आहे, त्यांचं भोगून संपलं, कारण आता आयुष्य संपलं ना. कल्पांतच आहे म्हटल्यानंतर आयुष्य संपलं. पण आधीच्या कर्मांचं काय? इतकं कर्म बलवत्तर असतं, जबरदस्त. तर ते सूक्ष्म बीज रूपाने त्या वासना त्या अव्यक्त नावाच्या तत्वामध्ये राहतात. आणि पुढच्या कल्पाच्या वेळेला ईश्वर पुन्हा जगाची निर्मिती करतो आणि त्या जीवांना त्यांच्या कर्माप्रमाणे देह प्राप्त होतात. तर हे बीज सांभाळून ती ठेवते, असं म्हटलं. सावली करते याचा अर्थ सांभाळून ठेवते, शीतल सावली करते. आणि तिलाच पुढे जी शून्यलिंगाची पिंडी, परमात्मा शिवाची करंडी, जे प्रणवाची उघडी जन्मभूमी, निर्गुण निराकार ब्रह्मरूपी शिवलिंगाची पिंड आहे, ती परमात्मा शिव ठेवण्याची करंडी आहे, जी ओंकाराची प्रत्यक्ष जन्मभूमी आहे. दृष्टांत तर दिला माऊलींनी. परमात्म्या शिवाची करंडी, शिव ठेवण्याची, शिवतत्व परमात्मा ठेवण्याची जणू काही ती करंडी आहे. आपल्या मनात खरं विचार ताबडतोब आला पाहिजे. आपण करंडी शब्द आपल्याला माहिती आहे, फुलांची करंडी असते, बरोबर? करंडीमध्ये जो पदार्थ आपण ठेवतो किंवा फळं ठेवतो, कधी कधी करंडी मोठी असते का त्या करंडीत जो पदार्थ ठेवतो तो मोठा असतो? बरोबर आहे ना? माया मोठी झाली शिवापेक्षा, आले पाहिजे असे विचार मनामध्ये. असं नसतं ते. एक तर हा दृष्टांत आहे. आणि दुसरं कसं आहे, एक उदाहरण देतो तुम्हाला आजच्या युगातलं, एक आता डोक्यात आलं. बरेच जण ज्यांना फोटो काढण्याची फार हौस आहे. आजकाल स्मार्टफोन असतो प्रत्येकाच्या हातामध्ये. कुठे कुठे गेले एखाद्या ठिकाणी, समजा सूर्यास्त आहे किंवा सूर्योदय होतोय, समजा आपण फोटो काढतो. पण फोटो काढतो तर सरळ काढतो का आपण? हा सूर्यास्त, ते डोंगर वगैरे असं कदाचित एखादा काढत येतो, पण त्या महत्व कशाला असतं? मला महत्व जास्त आहे त्या सूर्यापेक्षा. मग माझा फोटो आला पाहिजे, मग कोणाला तरी तुम्ही काढायला सांगतो. बरं, मग मी असं बाजूला उभं राहतो, असं सूर्य छान बघतो, असा तरी फोटो नाही. मग त्याच्यात तो काढला तर तसे फोटो सगळेच जण काढतात. काहीतरी त्याच्यामध्ये हवं का नाही? काय क्रिएटिव्हिटी म्हणतो मराठीत आपण, कलात्मकता हवी. मग मी काय करतो, असा हात धरतो. फोटो काय तो माझ्या हातामध्ये सूर्य काढतो ना आपण फोटो.
काही काही जण असं करतात. काय वाटेल ते म्हणजे याचा अर्थ काय झाला? मी फोटोने सिद्ध करू शकतो. सूर्य लहान आहे, माझ्या हातात मावू शकतो किंवा माझा हात इतका मोठा आहे की मी सूर्याला ठेवू शकतो. हे विधान बरोबर आहे? नाही म्हणतो तो, त्यालाही नाही पटलं. हे विधान बरोबर आहे का? सूर्य माझ्या हातात मावण्या इतका लहान आहे का? नाही. किंवा बऱ्याच वेळा आपण गाडी चालवत असतो, नेमका संध्याकाळची वेळ असते पश्चिमेकडे, आणि त्यात टेस्ला असेल तर ते वरचं रामकृष्ण बसलेले आहेत, ते जरा सांभाळून बोलायला पाहिजे. टेस्ला प्रेमी बसलेले आहेत. फ्लॅप म्हणतात ना मराठीत त्याला, ती अत्यंत निरुपयोगी टेस्लामधली, कारण ती एवढीशी आहे फक्त. थोडक्यात काय, सूर्य अडत नाही. मग अशाला मी काय करतो, असा हात धरून आपण बऱ्याच वेळा गाडी चालवतो, कारण समोरचं दिसत नाही, ऍक्सिडेंट होण्याची भीती असते. म्हणजे सूर्य अडवला मी, माझा हात माझा सूर्यापेक्षा मोठा झाला का? दुसरं दृष्टांत देते आम्ही. काय विचार करतोय आपण? करंडी मोठी, तसा अर्थ नाही. आपण मायेच्या पडद्यातून त्याच्याकडे पाहतो. सदैव आपण त्या तत्वाकडे पाहतो, ते मायेच्याच पडद्यातून. त्यामुळे ती माया मोठी वाटते. नाही तर एवढ्याशा बोटांनी मी एवढा मोठा सूर्य अडवू शकतो, 4 बोटांनी. नाही तर सूर्य इतका लहान झाला का? सूर्य मोठाच आहे, पण त्या 2 वस्तूंमधलं जे अंतर आहे, अजून त्या परमात्म्यात आणि माझ्यात अंतर असल्यामुळे किती गोष्टी असतात, किती बारकावे असतात. असो, हे विचार असे आले पाहिजे की परमात्मा शिव ठेवण्याची ती करंडी कशी आहे, आणि सगळी मूळ माया आहे. त्याचं वर्णन आपण मागच्या ऐकलं होतं. एक तो श्लोक, मूळ मायाचं दासबोधातली ओवी आपण पाहिली होती, आणि तिथे मुख्यत्व आलेला श्लोक फार महत्वाचा आहे. आद्यमेकम परब्रह्म नित्यमुक्त नित्यमुक्तम विक्रियम तस्य माया समावेशो जीवमव्याकृता मक्त्वकम. हे प्रथम एकमेव सतत मुक्त व विकाररहित ब्रह्मच होते, आणि त्याच्या प्रकटीकरणाला सुरुवात न झालेल्या मूळ मायेत जीवभावाचा समावेश झाला. मला विशेष या श्लोकाचं हे वाटलं, इथे जीवभावाचा उल्लेख केलेला आहे. ब्रह्मांडाचं वर्णन खरं पाहिलं तर नाही असं वाटतं सुरुवातीला, पण पिंडाचं जास्त आहे समष्टीपेक्षा व्यष्टीचं, किंवा दोन्हीचं आहे म्हटलं तरी चालेल. तशीही ती माया कुंडलिनी जगदंबा, तिचं वर्णन आपण ऐकलं. आणि एक 274 क्रमांकाची जी ओवी होती, जी पूर्ण वाचली होती मी, त्याचा अर्थही वाचला होता. खूप मोठा अर्थ होता त्याचा, पण त्याच्यामध्ये थोडक्यामध्ये माऊली म्हणाले होते की हे असो ते कुंडलिनी बाळी हृदया आतू आली, तव अनाहताची बोली चावळते. हे वर्णन तर पुरं झालं, पण कुंडलिनी जेव्हा हृदयात ती आलेली असते, तेव्हा ती अनाहत शब्दाने बडबडू लागते. सरळ सरळ अर्थ द्या ओवीचा. सारांश आहे, बडबडू लागते म्हणजे कुंडलिनी अनाहत चक्रात आल्यानंतर तिथे अनाहत नाद सुरू होतो. आणि या नादाला अनाहत नाद का म्हणतात हे कळण्याकरता महाराजांनी इथे भरपूर वर्णन वैखरीचं केलेलं आहे, की आपल्या मुखातून शब्द जेव्हा प्रकट होतो तेव्हा तो कसा होतो. सध्या तो विषय थोडा बाजूला ठेवतो, शेवटच्या 4 ओळी वाचून घेतो की परंतु योग्याच्या अनाहत नादाचे स्थान हे कंठाधिकांपैकी नसून, अनाहत नाद कंठाधिकांमध्ये नाही, देहातील हृदयाकाश आहे, आणि तेच त्याचे प्रकट होण्याचे स्थान आहे. आणि हा नाद प्राणाच्या साह्याने होतो, पण प्राणवायूच्या आघाता वाचून होतो, तिथे आघात नाही, म्हणून त्याला अनाहत नाद म्हणतात. त्याचा आघात इथे पण होतो, वैखरती होतो. अनाहत नादात आणि वैखरीच्या नादात काही फरक आहे की नाही? आहे ना. इथे व्यवस्थित आघात आहे, आघाताशिवाय नाद नाहीच. मी एक स्लाइड दाखवतोय तुम्हाला आज. काही थोड्याशा मी तुम्हाला स्लाइड्स दाखवणार. ही स्लाइड मी संस्कार वर्गासाठी तयार केली होती. बालसंस्कार वर्गात मुलांना दाखवली स्लाइड आहे. हे कशासाठी? तर हे सगळं वर्णन आपण मागच्या वेळेला या ओवीच्या निमित्ताने ऐकलं होतं. ओवी क्रमांक 274. हे सगळं आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. क्रमांक दिलेला आहे आकृतीमध्ये. क्रमांक 1 क्रमांक म्हणजे इथे ती जीभ. क्रमांक 2 ही पडजीभ. 3 म्हणजे कोमल तालू, त्याला कंठ म्हणतात इथे साधारण. मूर्धा म्हणजे मागच्याला मी जसं म्हणालो होतो, एकदम मधला सरळ
जो भाग असतो अत्यंत असा मऊ आणि टाळूसारखा तिथे, हे कठोर तालू, हा वस्त्र म्हणतात त्याला, दंत तालू, म्हणजे दातांच्या थोडं वरती असं खडबडीत असतं, आपण कडक असतो तो भाग आपल्या तोंडामधला, तुम्ही आता जीभ लावून बघू शकता, दातांच्या अगदी वरती. दात, ओठ, नाक आणि मुखातली पोकळी, नाकाची पोकळी, हे सगळे इथे, अन्ननलिका, श्वासनलिका, एवढ्या सगळ्या भागांचा वापर होतो जेव्हा आपण वैखरीने बोलतो. आता इथे जे आपल्याला वर्णन आलं होतं, ओ, को, ख, ग, कुठून होतो तो उच्चार? तो इथून होतो, कंठातून. त्याला कंठव्य म्हटलेलं आहे, कोमल तालू नंबर 3. तर थोडक्यामध्ये वेगवेगळे व्यंजन, स्वर, विसर्ग यांची उच्चारांची जी स्थानं आहेत ती मुख्यतः लक्षात यावी म्हणून ही आकृती, बाकी काय. दंतव्य, तालव्य, ओष्ठव्य, प, फ, ब, भ, म हे ओष्ठव्य आहेत, ओठांनी त्याचा उच्चार होतो वगैरे, हे सगळं दाखवण्यासाठी म्हणून ही आकृती. पण आपला विषय सुरू आहे अनाहत नादाचा. ही जी सगळे आहेत किंवा इथे जे वर्णन आलेलं आहे ओवीमध्ये, हे सगळे आहत नाद आहेत. तिथे प्राणांचा आघात होतो, जिभेचा सुद्धा आघात होतो, प्राणशक्तीच्या साह्याने जिभेचा आघात होऊन तो ध्वनी निर्माण होतो. आणि मुख्यतः हा स्वर मिसळलेला ध्वनी आहे. ते आपण आता बघणारच आहोत की योगाच्या अनाहत नादाचे स्थान जे आहे ते कंठादिकांपैकी नसून देहातील हृदयाकाश आहे. अनाहत नाद जो होतो तो हृदयाकाशामध्ये होतो, तो मुखात नसतो होतो. हे त्याचं होण्याचं स्थान आहे आणि तो प्राणाच्या साह्याने होतो आणि प्राणवायूच्या आघाता वाचून होतो, म्हणून त्याला अनाहत नाद म्हणतात. आता 275 क्रमांकाची जी ओवी आहे त्याच्याकडे बोलूया. शक्तीची या अंगा लागल. आता थोडस कठीण प्रांत येतो, त्यामुळे थोडस आपण लक्षपूर्वक ऐकूया. मी पण लक्षपूर्वक बोलण्याचा प्रयत्न करतो. शक्तीची अंगा लागले, बुद्धीचे चैतन्य होते जाहले, ते तेणे ऐकिले अळूमाळ. माऊली म्हणते पुढे की कुंडलिनीच्या अंगाला चिकटलेले जे बुद्धीचे ज्ञानरूप चैतन्य म्हणजे बुद्धिवच्छिन्न साक्षी चैतन्य अनाहत चक्रापर्यंत आलेले असते, त्या साक्षी चैतन्यानेच तो अनाहत शब्द काहीसा ऐकलेला असतो. स्वर, वर्ण, विसर्ग, अनुस्वार हे कानाला ऐकावयास येतात, अर्थात ते श्रोत्रेंद्रिय गम्य आहेत, परंतु अनाहत नाद केवळ बुद्ध्यच्छिन्न साक्षी चैतन्य गम्य आहे. कठीण आहे थोडंसं, मी आधीच सुरुवातच केली होती, प्रस्तावना केली होती, थोडं कठीण आहे, पण समजलं नाही तोपर्यंत कठीण असतं, बाकी काय. कुंडलिनीच्या अंगाला चिकटलेले बुद्धीचे ज्ञानरूप चैतन्य म्हणजे बुद्धवच्छिन्न साक्षी चैतन्य अनाहत चक्रापर्यंत आलेले असते. आता पहिली गोष्ट, आपल्याला हे वाक्य ऐकल्यावर ज्यांचा बऱ्यापैकी वेदांताचा अभ्यास झाला आहे त्यांना धक्का बसतो, कारण हे चैतन्याचे प्रकार बिकार केलेले दिसतात इथे काहीतरी, आणि ते प्लस त्या म्हणजे अधिक त्या कुंडलिनी शक्तीला चिकटलेलं वगैरे असं वर्णन, ते लगेच गोंधळायला होतं ना, कारण आपण जे वर्णन ऐकलेलं असतं स्वरूप लक्षण म्हणा, तटस्थ लक्षण म्हणा, त्याच्यात ते सगळं बसत नाही. भाषा थोडी वेगळी, याचा अर्थ आहे ज्ञानरूप चैतन्य, याचा अर्थ वृत्तीरूप प्रमा चैतन्य. हळूहळू समजून घ्यायचं, आपल्याला काही घाई नाही, आपल्याला काही एवढ्या ओव्या संपल्या पाहिजे असं काही टार्गेटिंग नसतं. चैतन्य एकच आहे सर्वप्रथम. काही आपण मूलभूत सिद्धांत, आपल्याला असं वाटलं असेल की हे असं कसं वर्णन आहे, तर पहिले आपण शिकलो चैतन्य हे एकच आहे, जे सर्वत्र सदा सम. आता समत्वाने राहिलं नसतं, त्याला ब्रह्म म्हणतात. या देहातल्या ब्रह्माला आत्मा म्हणतात, म्हणजे आत्मा आणि ब्रह्म एकच आहे. माझ्यासमोर एक मडकं आहे, या खोलीमध्ये जे आहे त्याला आकाश म्हणतात, त्या मडक्यातल्या आकाशाला घटाकाश म्हणतात. हे घटाकाश हे नाव त्याला का प्राप्त झालं? त्या घटामुळे झालं, त्या घटाच्या उपाधीमुळे झालं, त्याला उपाधी म्हणतात. नाही तर आकाश एकच आहे, त्या आकाशातच तर घट तयार होतं. नाही तर ते घट तयार केल्यानंतर त्याच्यात आकाश भरलं असं असतं का? आकाशातच घट तयार होतं, पण त्या घटाच्या सापेक्षतेने आपण त्याला घटाकाश म्हणतो. मुद्दा आहे
चैतन्य एकच असतं. उपाधी भेदामुळे त्याला वेगवेगळी नावं प्राप्त होतात. आपल्या देहामध्ये असलेलं चैतन्य त्याला प्रमातृ चैतन्य म्हणतात. सुरुवात झाली आता. वेदांताची ती न्याय घटित भाषा आहे ती जशी ते शास्त्र आहे. शास्त्र असंच असतं. ते आपल्याला काय वाटतं याचा विचार करत नाही, कारण शास्त्र म्हटल्यानंतर त्याची मांडणी तशीच असावी लागते. पण आपल्याला फार पांडित्याकडे न जाता इथलं समजून घेण्यापूर्वी आपल्याला फक्त त्याचा उपयोग करून घ्यायचा, बाकी नाही. मी हे कशासाठी बोलतोय सगळं, तर बुद्धीचं ज्ञानरूप चैतन्य हे शब्द इथे आल्यामुळे. तसं बुद्धीचं ज्ञानरूप चैतन्य असा प्रकार, चैतन्य एकच असतं. पण पुन्हा एकदा मला काय म्हणतात, त्याच्यामुळे माझ्यातलं जे चैतन्य म्हणजे आपल्या सगळ्यांमधलं प्रमातृ चैतन्य, म्हणून आपल्याला प्रमाता असं म्हणतात. त्याला काय म्हणतात, डोळा एक उदाहरण घेतोय मी, ज्ञानेंद्रियातलं. त्याला म्हणायचं प्रमाण. समोर अनेक गोष्टी आहे, लॅपटॉप आहे, काय सोफा आहे, तुम्हाला मी दिसतोय, मागे काही गोष्टी दिसतात, या सगळ्यांना काय म्हणायचं, प्रमेय. आणि त्याचं तुम्हाला जे ज्ञान होत आहे त्याला म्हणायचं प्रमाज्ञा. आता वाक्य तयार करू. प्रमात्याला प्रमेयाचं प्रमाणाच्या माध्यमातून प्रमाज्ञान होतं. जमलं? सरळ करून घेतलं. आता मागच्या लग्न दाखवली, पुन्हा तुमच्या स्मरण शक्तीला थोडासा धक्का देण्यासाठी म्हणून ते पुन्हा एकदा स्लाइड दाखवलं की आपल्याला बाह्य गोष्टींचं ज्ञान कसं होतं हे दाखवणारी ही स्लाइड आहे. हे चित्र विचारसागर रहस्य ग्रंथातलं आहे. आत्ता मी जे बोललो तेच आहे सगळं. प्रमातृ चैतन्य, बरोबर आहे. त्याची व्याख्या खाली दिली आहे, ती सोडून देऊ आपण सध्या. कुटस्थ अधिक बुद्धी अधिक आभास. प्रमाण चैतन्य डोळ्यातून जे बाहेर पडतं, म्हणजे कल्पना करा, नदी आहे, नदीतलं पाणी पाटातनं असं शेतात वाहवलेलं आहे. ते पाटातलं जे पाणी आहे त्याला प्रमाण चैतन्य. दृष्टांत दिला की लगेच कळतं. त्या घटामध्ये पण चैतन्य असतं बरं का, आपल्याला माहिती आहे. त्याच्याशिवाय ज्ञानच झालं नसतं. वेदांताची ती सरणी आहे, मांडणी आहे. आणि मग ती वृत्ती, त्या साभास वृत्ती असते, तिथे आभास दिला बघा, अंतःकरणाची वृत्ती, त्याला प्राणाचं साह्य आणि त्याच्यात असलेला तो चिदाभास, ते त्याला व्याप्त, प्रमेय चैतन्य. ही चार चैतन्य जेव्हा एक होतात तेव्हा बाह्य पदार्थाचं ज्ञान होतं. हे सगळं कशाला सांगितलं? असं अनाहत नादाचं ज्ञान होत नाही हे सांगण्यासाठी सांगितलं. कारण आपल्याला ज्ञान होण्याचे माहिती आहे, आपल्याला प्रमाण शब्द मी वापरला, डोळा एक प्रमाण. अनेक वेळा आपण बोलतो, मी कधी कोणाला विचारलं नाही, काही लोक नवीनपणा तिथे आपल्याला विषय वाढवायचा नाही येतो, पण प्रमाण आणि ज्ञान होतं आपल्याला, बरोबर. त्याचे 6 प्रकार असतात. पटकन एका वाक्यात सांगतो, पण दरवेळेला हा विषय सारखा येतो. सगळ्यांना तो माहिती आहे का मला माहिती नाही, पण प्रत्यक्ष प्रमाण असतं, अनुमान असतं, उपमान असतं, शब्द प्रमाण असतं, अर्थापत्ती असतं आणि अनुपलब्धी. अशी 6 प्रमाण आहेत. आणि काही जण 9 प्रमाण पण मानतात पुढे. ऐतिह्य, चेष्टा वगैरे असे अजून 3 प्रमाण त्याच्यात जोडलेली आहेत. मुद्दा आपल्याला तो नाही, प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष म्हणजे काय, तुम्हाला माझं आता प्रत्यक्ष ज्ञान होत आहे, मला तुमचं प्रत्यक्ष ज्ञान होत आहे, विषय संपला, सोपं आहे. अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाण म्हणजे काय, समजा स्मोक डिटेक्टर इथे सुरू झालं, अनुमान केलं की बहुतेक भाकरी किंवा थालीपीठ सुरू आहे स्वयंपाकघरामध्ये, बरोबर. जे काय प्रत्येकाच्या घरी, हे अनुमानाने मी ओळखलं. मला अनुमानाने ज्ञान झालं की स्वयंपाकघरात काहीतरी सुरू आहे, म्हणजे स्मोक डिटेक्टर अलार्म तो सुरू झाला. अनुमान. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान. उपमानाचं नेहमीच उदाहरण देण्यात येतं. काय, आता सोमला मी सांगितलं एकदा, अरे ते ॲरोला घेऊन जातोय, जरा लक्ष ठेव, आमच्या जुन्या घराची गोष्ट आहे, तिथे कायोटीज असतात. सोम, कायोटी हा काय प्रकार आहे? म्हटलं काही नाही, पाहिलं नाही कधी कायोटी? नाही म्हणे. म्हटलं छोट्याशा कुत्र्यासारखा दिसतो. कुत्रा हे कायोटीचं ज्ञान होण्यासाठी उपमान झालं. कुत्रा पण छोटा, कायोटी. आपण काय पाहतोय विसरायचं नाही, विषय काय सुरू आहे. ज्ञान होण्याच्या किती पद्धती आहेत, कसं शास्त्र विचार करतं पहा. तसं अर्थापत्ती आहे. अर्थापत्तीमध्ये म्हणजे ज्याचा आता मला जास्त विचार करायला वेळ नाही, नेहमीच उदाहरण देतात की एखादा आहे मनुष्य, तो म्हणतो मी एकच वेळेला जेवतो, म्हणजे नवरात्रात नाही, वर्षभरात म्हणतो मी एकदाच जेवतो, पण 200-250 पाऊंड नाही, मी एकदाच खातो, असं तो अगदी शपथ घेऊन सांगतो. पण म्हणजे 250-300 पाऊंडाचं स्पष्टीकरण कसं द्यायचं? आता एकच स्पष्टीकरण आहे, रात्री फ्रीज उघडून सगळे झोपले असताना
खात असला पाहिजे. याला म्हणायचं अर्थाभक्ती. अंदाज लावले असं काहीतरी केल्याशिवाय, किंवा परमपूज्य काकांनी फार सुंदर उदाहरण दिलं होतं. तेव्हाच्या त्या काळाचं उदाहरण होतं, पण एक मुलगा, यांनी कधीही तो शाळेत गेला नाही, कधीही परीक्षेला बसला नाही, कधीही पेपर सोडवला नाही, पण तो युनिव्हर्सिटीत पहिला. याचा अर्थ तो बिहारच्या मुख्यमंत्र्याचा मुलगा असला पाहिजे. याला म्हणायचं अर्थाभक्ती. म्हणजे काय, हे ज्ञान होत आहे, अनुपलब्धी. म्हणजे आज मृणाल इथे वाचनात नाहीये, हे आपल्याला ज्ञान कशामुळे झालं, तिच्या अनुपलब्धीमुळे. इतक्या विविध पद्धतीने ज्ञान होऊ शकतं. याला म्हणायचं प्रमाणाने होणारं ज्ञान, याला म्हणायचं प्रमा ज्ञान. ही जी आपण डायग्राम बघतोय, आकृती बघतोय, हे जे ज्ञान होतं ना, याला म्हणायचं प्रमा ज्ञान. कारण ते प्रमेयनी होत आहे, प्रमाणाच्या माध्यमातून होत आहे, म्हणजे त्याला प्रमाज्ञान म्हणतात. आता ही सगळी पार्श्वभूमी कशासाठी मांडली, आपल्याला विषयाकडे जायचं आहे. मुख्य जे ज्ञान कुठल्याही प्रमाणाने होत नाही, त्याला काय म्हणतात, अप्रमाज्ञान. सोपं आहे. ही सगळी ज्ञान 6 किंवा 9 प्रमाण आपण बघितली, त्यांनी होणाऱ्या ज्ञानाला प्रमाज्ञान म्हणतात. त्यातलं शब्द प्रमाण मी मधलं सोडून दिलं बरं का, 5च सांगितले. 6वं शब्द ज्ञान, तत्त्वमसी सद्गुरू सांगतात, तेव्हा जे ज्ञान होतं. म्हणून वेदांतामध्ये तसा विचार केला तर 6ही प्रमाणांना मान्यता आहे, पण जे बाकीची जी आहेत ते त्यातले काहीच प्रमाण मानतात, तो विषय सोडून देऊ. पण मुख्य शब्द प्रमाण आहे, सद्गुरूंच्या मुखातून येणारा. गुरुमुखे उदयजत दिसे, हृदय स्वयंभची वसे, वगैरे वगैरे. जे ज्ञान प्रमाणाने होत नाही, त्याला म्हणायचं अप्रमा ज्ञान. उदाहरणार्थ, उदाहरण दिलं की लगेच कळतं. स्मृती आहे. स्मृती म्हणजे स्मरण आहे. आता तुम्ही सगळं माझं ऐकताय, पण तुम्ही खरंच ऐकत नाही आहात. म्हणजे ऐकत आहात का हा प्रश्न आहे, कारण तुमच्या डोक्यात अनेक स्मृतीवर आधारलेलं ज्ञान सुरू आहे आता. आणि हे असे विषय सुरू झाले की आपला मेंदू पुढे धाव घेतो. ज्या गोष्टी सहज कळतात आपल्या, ते संसारातल्या, तिकडे धाव घेतो. त्यामुळे काल असं झालं, ती मला असं म्हणाली होती, म्हणजे पाहता तुम्ही माझ्याकडे, पण डोक्यात विचार चालू आहे. ती आली होती, मग उगीच ते जेव्हा ती भाजी उगीच केली मी, त्यात मीठ कमीच झालं होतं, वगैरे वगैरे. हे ज्ञान कसं काय होतं तुम्हाला? डोळ्यांनी दिसते का ती भाजी? डोळ्यांनी ते व्यक्तीला ज्या बोलवलं होतं काल, ते दिसते का आता तुम्हाला? नाही. ही स्मृती आहे. कारण काल जी घटना घडली त्याचा संस्कार उमटला चित्तावरती, आणि त्याचं ज्ञान तुम्हाला होतं, म्हणजे आपल्याला होतं सगळ्यांना. याला म्हणायचं अप्रमा पण यथार्थ ज्ञान. आणि यथार्थ आहे, कारण काल घडलेली गोष्ट आहे, त्याला व्यवहारामध्ये किंमत आहे, त्याला व्यवहारात अर्थ आहे, म्हणून त्याला म्हणायचं अप्रमा यथार्थ ज्ञान. पण जेव्हा मला रज्जूवरती सर्प दिसतो, मला भ्रम होतो, तेव्हा त्याला अप्रमा अयथार्थ ज्ञान म्हणतात. आता थोडासा बारकावा आहे त्याच्यामध्ये, तेही ज्ञान डोळ्यांनीच होतं, म्हटलं तर प्रमा म्हणू शकतो या व्याख्येप्रमाणे, पण ते तसं नाहीये. भ्रमज्ञान हे अप्रमा ज्ञानामध्ये मोडतं. आणि ब्रह्मज्ञानाला प्रबल प्रमा असं म्हटलेलं आहे, कारण शेवटी ते शब्द प्रमाण आहे, म्हणून ते प्रमाज्ञानातच मोडतं. कारण सद्गुरूंच्या मुखातून शब्द येतात आहे, मी कानाने ते ऐकतोय. विषय आपल्याला तिकडे जायचं नाही. हे सगळं मांडणी कशासाठी केली? तर हे जे अप्रमा ज्ञान असतं, ते ज्याला होतं त्याला शास्त्राचा बारकावा आहे, पण आता विषय आहे तेव्हा आपल्याला ऐकणं भाग आहे. इथे शब्दही आलेला आहे, साक्षी चैतन्य त्याला म्हटलेलं आहे. त्याला साक्षी भाष्य नावाचा अजून एक शब्द. सुखदुःखांचं ज्ञान, त्याला साक्षी भाष्य म्हणतात. ते कोणाला होतं? तर ते साक्षी चैतन्याला होतं, ते प्रमातृ चैतन्याला नाही होत, असं शास्त्र सांगतं. प्रमा त्याला होत नाही. का? कारण प्रमा त्याला होणारं ज्ञान हे प्रमाणाच्या माध्यमातूनच झालं पाहिजे. आपण आता अप्रमा ज्ञानाबद्दल बोलतो. अनाहत नाद कोणाला कळतो? मुख्य आपला जो विषय सुरू आहे, तो अनाहत ज्ञान, तो जो अनाहत नाद आहे, तो काहीसा ऐकलेला असतो. काहीसा शब्द का घालावा लागला इथे? एक उदाहरण देतो तुम्हाला, अजून थोडंसं जड होत असेल, आहेच विषय जड. आपल्या अनुभवातला विषय दिला की लगेच कळतो. रात्री झोपेमध्ये आपण स्वप्न बघतो. स्वप्नामध्ये आपण अनेक वेळा समुद्र बघितला असेल, बरोबर? आगीचा बंब पाहिला असेल, बॉम्बस्फोट झालेला पाहिला असेल. कित्येक वेळा अशी भयानक एखादी घटना घडते, आपण किंवा कोणाची एखादी किंकाळी ऐकली असेल. मी मोठमोठ्या आवाजांची उदाहरण म्हणतो तुम्हाला. देतो ऐकू येतात ना आपल्याला स्वप्नामध्ये आवाज, ऐकू येतात, तर कधी कधी दचकून मनुष्य उठतो सुद्धा, इतकं भयानक स्वप्न माणसाला पडतं. आता मला तुम्ही सांगा, आवाज तो ऐकू येतो या वाक्याला खरं पाहिलं तर अर्थ आहे का? बॉम्बस्फोट झालाय का तुमच्या आजूबाजूला कुठे?
किंवा समुद्राच्या तुम्ही किनाऱ्यावरती झोपले आहात का, बीचवरती झोपले आहात की तुम्हाला समुद्राच्या लाटांचा आवाज येतो? पण तो आवाज येतो ना. अप्रमाद ज्ञान. शास्त्रात अप्रमाद ज्ञान त्याला म्हणतील नाही, पण मी उदाहरण देण्यासाठी तुम्हाला समजून सांगतो की प्रत्यक्षात न घडताही प्रमाणाच्या माध्यमातून कानांनी कानावर येऊन काही त्या ध्वनिलहरी आदळलेल्या नाहीये, तरीही आवाज ऐकू येतो. तसं हा जो अनाहत शब्द म्हणून काहीसा ऐकलेला आहे असा शब्द घातलेला तिथे. कारण तिथे कोण आहे? त्या अवस्थेमध्ये जिथे अनाहत नाद आता ते योगाच्या आतमध्ये निर्माण होत आहे, योगी ध्यानामध्ये बसलेला आहे. कल्पना करा, बाहेरचं परमाज्ञान त्याला आता कुठलंही होत नाही. डोळ्यांनी तर होतच नाही, डोळे बंद आहेत. कानाने सुद्धा आता काही ऐकू येत नाही, देहभान विसरलेलं आहे. पण अनाहत नाद ऐकू येतोय. तर तो कोणाला येतो? तर तो साक्षी चैतन्याला येतो. त्यामुळे इथे कारण स्वर, वर्ण, विसर्ग, अनुस्वार हे कानाला ऐकावयास येतात. कारण ते श्रोत्रेंद्रिय गम्य आहेत. अनाहत नाद श्रोत्रेंद्रिय गम्य नाही, कारण मुळात तो वैखरीतून निर्माणच होत नाही. मुळात तिथे कशाचा आघातच नाही. म्हणून ते आणि ते बुद्धिवच्छिन्न साक्षी चैतन्य गम्य असं म्हटलेलं त्याला. गम्य म्हणजे ज्याला कळतं त्याला. कोणाला कळतं? साक्षी चैतन्याला कळतं. साक्षी चैतन्य म्हणजे कोण? अगदी साध्या भाषेत बोलायचं झालं तर जीवच आहे तो. प्रमाता तरी कोण आहे? जीवच आहे. पण या दोन वेगळ्या पद्धतीने होणाऱ्या ज्ञानाची मांडणी करण्यासाठी म्हणून अशी मांडणी केलेली आहे. कारण ही जी ज्ञान आहे ती सगळी प्रमाणाच्या माध्यमातून होतात. इथे आता कुठलंही प्रमाण नाहीच आहे. मन हे जड आहे, मनाला ज्ञान नसतं होत. ज्ञान होतं त्या कुटस्थ अधिक बुद्धी अधिक आभास, याला जीव असं म्हणतात. ही जीवाची व्याख्या आहे. कुटस्थ म्हणजे आत्मा ब्रह्म, त्याचं बुद्धी, त्यानंतर बुद्धी म्हणजे अंतःकरण, आणि त्याच्यात त्याचं पडलेलं प्रतिबिंब. प्रतिबिंब म्हणजे आरशात पडतं तसं नाही. काचेत जसा प्रकाश फाकतो, समजा काचेचा गोळा आहे आणि मी टॉर्च जवळ धरला तर प्रकाश फाकतो काचेमध्ये. का? कारण काच दगड नाही म्हणून. म्हणजेच काय? काच पारदर्शक आहे. प्रकाश आतमध्ये घेण्याचं सामर्थ्य काचेमध्ये आहे. तसं बुद्धीमध्ये ते प्रकाश घेण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून बुद्धीमध्ये तो प्रकाश फाकतो आणि या तिन्हीच्या संघाताला जीव असं म्हणतात. आणि तो जो प्रकाश फाकतो त्याला चिदाभास असं म्हणतात. आभास. थोडेसे बारकावे आहे जीव आणि चिदाभासात, थोडा हा असा फरक आहे. सूक्ष्मतेची अजून व्याख्या वेगळी आहे, पण आपण बोलू नंतर, कारण आधीच कठीण विषय आहे, त्यामुळे वैयक्तिक प्रश्न आपण नंतर घेऊ. तर हा विषयाला धरून ठेवूया की हा जो कानाने आवाज येतो तो श्रोत्रेंद्रिय गम्य आहे, पण अनाहतनाद हा केवळ बुद्धिवच्छिन्न साक्षी चैतन्य आहे. आता अनाहत नादाची अभिव्यक्ती कशी होते याची प्रक्रिया पुढे होईल सांग. आत्ताची जी ओवी संपली, या ओवीमध्ये काय सांगितलं? अनाहत नाद कोणाला कळतो ते सांगितलं आणि कसा कळतो ते सांगितलं. कोणाला कळतो? पुन्हा साक्षी चैतन्याला तो कळतो. अगदी साध्या भाषेत सांगायचं तो आतल्या आत कळतो. अगदी आपल्या व्यावहारिक भाषेत सांगतो, कारण तो बाहेरून येणारा आवाज नाही. आपल्या अगदी व्यवहारातली भाषा वापरली की हा लगेच पटायला लागतात. पण शास्त्राची मांडणी थोडी शास्त्रीय पद्धतीनेच करावी लागते. म्हणून मी साक्षी भाष्य, त्याच्यानंतर प्रमाज्ञान, अप्रमाज्ञान हे सगळे विषय त्याच्यासाठी आणले की हा प्रमाज्ञानाचा विषय नाही. हा कानाने ऐकू येणारा आवाज नाही. साध्या भाषेत आतमध्ये निर्माण होणारा आणि आतमध्येच आतल्या आत कळणारा त्या साक्षी चैतन्याला त्याचा. आणि आता ते वाक्य तुम्हाला कळेल की बुद्धीचे ज्ञानरूप चैतन्य म्हणजे हा जो साक्षी चैतन्य आहे, हा जो कुटस्थ अधिक बुद्धी अधिक आभास, त्याला ते ज्ञान आतल्या आतमध्ये होतं, त्याला साक्षी चैतन्य म्हटलं. खरं अगदी अगदी तात्विक आणि शास्त्रीय दृष्ट्या पाहायला गेलं तर चैतन्याला कुठलंही ज्ञान होत नसतं, कारण तो स्वतः ज्ञानरूप आहे. आता सगळीच गडबड झालीच ती. तर पुन्हा त्याचा ज्ञान, त्याला ज्ञान, हे सगळे हे सिद्धच होत नाही वाक्य. म्हणून तर कुटस्थ अधिक बुद्धी अधिक त्या फाकलेला तो प्रकाश म्हणजे आभास, त्या तिघांना मिळून जो जीव. आता त्याच्यामध्ये पुन्हा अवच्छेदवाद आणि आभासवाद असे दोन वाद आहेत. हा आभासवादाची मांडणी आहे. अवच्छेदवादात थोडासा फरक आहे, पण पुन्हा तिकडे जायचं नाही आपल्याला. म्हणून म्हटलं बारकावे खूप आहेत शास्त्राचे. आपल्याला समोर आता हे ओवीचा एवढा मोठा कठीण ही ओवी आलेली आहे, त्याचा अर्थ आलेला आहे सांगण्यासाठी, म्हणून
आपण एवढं सगळं बघितलं. आता पुढे जी मांडणी येते आहे अनाहत नादाची, ती अनाहत नाद अभिव्यक्त कसा होतो याची प्रक्रिया आता पुढे सांगतात. घोषाची या कुंडी, नादचित्रांची रूपडी, प्रणवाची या मोडी, रेखिली ऐसी. आता जवळपास 1.5 पानाचं स्पष्टीकरण आहे याच्यावर. म्हणून म्हणलं कठीणाविषयी पण बघूया. घोष म्हणजे परावाणी. हळूहळू जाऊ आपण शांतपणे. घोष म्हणजे परावाणी. त्याला घोष येथे म्हटलेला आहे. या परावाणीला परनाद असेही म्हणतात. हा परनाद प्रथम कुंड म्हणजे मूलाधार चक्र यात प्राणशक्तीसह प्रविष्ट होतो. मूलाधार चक्र सगळ्यात खालचं चक्र, मूलाधार चक्र, त्यात प्राणशक्तीसह हा प्रविष्ट होतो. नंतर तो नाद स्वाधिष्ठान चक्रातून वर येऊन मणिपूर चक्राच्या ठिकाणी मनाशी संबद्ध होऊन सूक्ष्म रूप धारण करतो. मणिपूर चक्र आपल्या नाभीच्या तिथे असतं. तेव्हा त्याला पश्यंती वाणी किंवा पश्यन नाद असे म्हणतात. आता नंतर तोच नाद अनाहत चक्रातून वर येऊन विशुद्ध चक्राच्या ठिकाणी बुद्धीशी संबद्ध होऊन मध्यम आकार धारण करतो इथे. तेव्हा त्याला मध्यम वाणी किंवा मध्यम नाद म्हणतात. आणि नंतर तोच नाद कंठादी स्थानांच्या ठिकाणी जेव्हा येतो, म्हणजे पुढे आपल्या मुखामध्ये येतो, मगाशी मी जे चित्र दाखवलं, तो मुखाशी संबद्ध होऊन स्थूल आकार धारण करतो, तेव्हा त्याला वैखरी वाणी किंवा स्थूल नाद म्हणतात. आता हा स्थूल नाद कंठ, तालू, ओष्ठ, दंत, नासिका इत्यादी मुखातील अवयवातून किंवा अवयव भागातून स्वर, वर्ण, विसर्ग, अनुस्वार इत्यादी रूपांनी अभिव्यक्त होतो. अशी ही 4 नादांच्या अभिव्यक्तीची प्रक्रिया आहे. समजायला सोपं आहे, बरोबर आहे. सगळ्या मधली 1-2 चक्र थोडीशी सोडली, पण साधारण असा प्रवास त्या वाणीचा होतो. 4 वाणी आपल्याला माहिती आहे, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. हा प्रवास कशाचा सांगितला? हा प्रवास सांगितला आपल्या वैखरीचा, म्हणजे जे शब्दात जे स्थूल शब्द निर्माण होतात ते कसे होतात ते सांगितले. आता अनाहत नादाची जी प्रक्रिया यापेक्षा थोडी वेगळी आहे. घोष, पुन्हा एकदा, घोष म्हणजे परनाद, त्याचं कुंड म्हणजे मूलाधार चक्र होय. हे मूलाधार चक्र घोषाचे अर्थात परनादाचे उगमस्थान आहे. कुठे उगम पावते ती? परावाणी, मूलाधार चक्रापाशी. या घोषाच्या म्हणजेच परनादाच्या कुंडातून अर्थात मूलाधार चक्रातून तो परनाद प्राणशक्तीच्या साह्याने स्वाधिष्ठान चक्रापर्यंत येतो. एक लक्षात ठेवायचं, जेव्हा कुठेही हालचाल असते, जेव्हा कुठे एखादी क्रिया घडते, तेव्हा त्याला शक्तीचं साह्य असावं लागतं, त्याला ऊर्जा लागते, आणि ही ऊर्जा प्राणशक्ती पुरवते. म्हणून प्राणाचं साह्य सगळ्या ठिकाणी आहे, तिथे सुद्धा प्राणाचं साह्य. त्याच्याशिवाय काही होऊच शकत नाही. शरीरात ज्या ज्या अगदी साधं पापणी मिटणं जरी असेल, साधी म्हणतो आपण पापणी मिटणं, पण एवढं सोपं नाही आहे ते सुद्धा, प्राणांच्या साह्याशिवाय एक क्रिया होऊ शकते शरीरामध्ये. हा परनाद प्राणशक्तीच्या साह्याने स्वाधिष्ठान चक्रापर्यंत येतो. आता तिथे काय होतं? परनाद जीव आणि प्राण यांचे ऐक्य होते. पुढे तो परनाद स्वाधिष्ठान चक्रापासून मणिपुरापर्यंत आला. स्वाधिष्ठान चक्र नाभीच्या खाली, मणिपूर नाभीपाशी, तिथे आला म्हणजे त्याचा मनाशी संबंध घडतो. तेव्हा त्याच परनादाचे पश्यन नादात रूपांतर होते. पुढे तो पश्यन नाद मणिपूर चक्रापासून निघून अनाहत चक्रापर्यंत येतो इथे. तेव्हा हृदयाकाशात त्या पश्यन नादाचे बुद्धीशी ऐक्य घडून येते व तोच पश्यन नाद अनाहत नाद स्वरूपाने प्रकट होतो. अनाहत नादाचा प्रवास इथे संपला बरं का. इथून पुढे वैखरीचा आहे. अनाहत नाद इथेच आहे, हृदयाकाशामध्ये आहे. तो अनाहत नाद स्वरूपाने प्रकट होतो आणि त्या अनाहत नाद रूपी चित्तरांची ध्वनी रूपे, कंसात दिलाय, समुद्र, मेघ, नगारा, झांज, घंटा, कहाळ, घुंगरू, वेणू, वीणा, भ्रमर यांच्या नादासारखी होतात. इतक्या विविध प्रकारचे नाद साधकाला, योग्याला ऐकू येऊ शकतात. व ती अनाहत नादाची ध्वनी रूपे ओंकाराच्या आकृतीसारखी असतात. म्हणजे मगाशीच्या परिच्छेदामध्ये वैखरी वाणीचा विकास कसा होतो आणि आत्ताच्या परिच्छेदामध्ये अनाहत नादाचा विकास कसा होतो. आता त्याची एक स्लाइड तुम्हाला दाखवतोय मी. ही जी स्लाइड आहे ही परमपूज्य मंदादींनी तयार केलेली आहे. हे अक्षर मंदादींचं आहे. काय सुंदर अक्षर आहे, छापी लागली.
आता ही मूळ बिंदू जी आहे, घनावस्था म्हटलं, ही सूक्ष्मतम परा. आत्ताच आपण वर्णन वाचले, कुठे असतं? कुंडामध्ये. कुंडामध्ये म्हणजे कुठे? मूलाधार चक्राच्या तिथे. पुढे हा जो, म्हणून त्याला सूक्ष्मतम म्हटलंय, पुढे तो सूक्ष्मतर होतो. सूक्ष्म शब्द आहेच अजून बरं का, पण तो स्थूल होत चाललाय आता. म्हणून त्या छोट्याशा बिंदूचं मोठ्या याच्यात रूपांतर झालं, बिंदूचं प्रसरण झालं, त्याला सूक्ष्मतर पश्यंती म्हटलेलं आहे. मग बिंदूचं पुढे मुकुलन होतं, म्हणजे उमलतो तो जणू काही फुलासारखा, त्याला सूक्ष्म ते मध्यमापर्यंत म्हटलेलं आहे. आणि पुढे बिंदूचा विकास हे स्थूल वैखरी. आता वैखरी जर सोडून दिली तर अनाहतनाद इथपर्यंत, हा अनाहतनादाचा प्रवास. स्लाइड सगळ्यांना दिसते ना ऑनलाईन? आता अजून एक स्लाइड तुम्हाला दाखवतो. पुन्हा हे सगळंच मंदादींनी केलेलं, आम्ही त्याचे फक्त स्कॅन केलाय. ज्याच्यामध्ये आता अजून छान तुमच्या लक्षात येईल की मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी आणि मुख, बरोबर आहे. आता मंदादींनी तर त्याच्या आधीच्या पण काही गोष्टी घेतल्या, त्याला ध्वनी म्हटलंय, नाद, निरोधिका, अर्धेंदू नावं दिलेली आहेत. तर हा बिंदू मगाशी परा हा बिंदू या स्वरूपात दाखवला होता. आता हे असं आपण ज्याला बँड म्हणतो सायन्सच्या भाषेत, तशा पद्धतीचा परा दाखवलाय. मूलाधार आणि आपल्या अवयवांची वरती नावं दिली आहेत. जर मूलाधार कुठे आहे हे लक्षात ठेवायचं असेल तर सगळ्यात खाली मूलाधार, लिंगाच्या ठिकाणी स्वादिष्ठान, तिथे परेचं पश्यंतीत रूपांतर होतं. आणि मध्यमा, आता तुमच्या लक्षात यायला लागलं असेल की हे थोडंसं अजूनही कानाने ऐकण्याचा ध्वनी नाहीच आहे हा, बरोबर आहे, पण स्थूल होत चाललेला आहे. तुम्ही एनर्जी आपलं किंवा लाईटच्या बँडच्या बघायचं ना, गॅमा रेज, एक्स रेज आणि व्हिजिबल लाईट, असं एक मध्ये बँड येतो बा, व्हिजिबल लाईट. तर ते व्हिजिबल लाईट म्हणजे वैखरी, की जे आपल्याला कानाने प्रत्यक्ष ऐकायला येते. आणि हा ध्वनीचे आहे ना, आपल्याला माहिती आहे कुत्र्यांना जे आवाज ऐकवतो ते आपल्याला येत नाही. माहिती, कुत्र्याला लो फ्रिक्वेन्सीज का हाय फ्रिक्वेन्सी सगळं ऐकू येतं. ते सगळं सांगण्यात आलेलं आहे की आपल्या जो देह किंवा जी इंद्रिय जी बनवली आहेत परमेश्वराने, ती खूप स्थूल आहेत आणि ती फक्त वैखरी म्हणजे मुखातून जो जेव्हा ध्वनी निर्माण होतो तोच ती ऐकू शकतात. कान हे जी इंद्रिय आपल्याला दिलेलं आहे त्याला हा स्थूलच फक्त आवाज ऐकू येतो. आणि खरं सांगायचं ना तर इथे, आणि आहेत भरपूर स्लाइड्स आहेत माझ्याकडे, वेळ आपल्याकडे नेहमीप्रमाणे 3च मिनिटं राहिले, पण मुद्दा मला एवढा सांगायचा होता की या मध्यमेचा जो टप्पा आहे तिथपर्यंत स्वर अजून मिसळलेलंच नाहीये. आपण हलंत म्हणतो ना, मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं होतं, क, ख, ग यांचे पाय मोडलेले असतात, त्याला म्हणायचं हलंत. का? कारण तो शुद्ध व्यंजन आहे, अजून त्याच्या स्वर मिसळलेला नाही, अकार अजून मिसळलेला नाहीये. आपण अकाराशिवाय उच्चारच नाही करू शकत. आला का लक्षात? तुम्ही म्हणून तर तो फक्त दाखवतो आपण पाय मोडलेला, पण पाय मोडलेल्या कचा उच्चारच नाही करतायत, कारण क म्हटलं की त्याच्यात क आलाच, कारण तो इथे मिसळला जातो, इथे ते पुढे वैखरीच्या आधी. त्याचे आहेत पुढे ते चक्रांत, कुठल्या चक्रांमध्ये काय मिसळलं जातं त्याची स्लाइड्स आहेत माझ्याकडे. आज काही वेळ मिळेल असं वाटत नाही, पण आत्ताच्या संदर्भामध्ये आपल्याला काय समजून घ्यायचंय की वैखरीनी स्थूलवाणी कशी निर्माण होते ते आपण बघितलं पहिल्या परिच्छेदामध्ये. आणि दुसऱ्या परिच्छेदामध्ये मध्यमेपर्यंत अनाहत नाद, तिथे येऊन तो कसा निर्माण होतो आणि तो आघाताशिवाय होतो. प्राणशक्तीचं सहाय्य जरूर असतं, कारण ती शक्ती वरवर सरकते, तिथे सगळं त्यांनी दिलेलंच आहे. परनाद, जीव आणि प्राण यांचा होतो वगैरे वगैरे. आता हा अनाहत नाद ओंकाराच्या आकृतीसारखा असतो असे का म्हटले, तर क कारादी वर्ण हल असल्यामुळे, हल म्हणजे मी जसं म्हणालो पाय तोडलेले, त्यांना व्यक्त स्वरूप हे अकारामुळे प्राप्त होतं. आणि याविषयी खालील श्रुती प्रमाण आहे. अकारो सर्वा वाक सैषा स्पर्शांतस्थोष्मिर्भिर व्यजमाना बहुवी नाना रूपा भवती. ऐतरेय ब्राह्मण याच्यात आलेली ही श्रुती की स्वर, वर्ण, अनुस्वार, विसर्ग हे सर्व अकाराने व्याप्त असल्यामुळे त्यांना व्यक्त स्वरूपता प्राप्त होते, वैखरीतून मी जसं म्हणालो. जर त्यांच्यात आकार नसता तर त्यांचा उच्चार होणे शक्य झाले नसते. तसं पाय मोडलेल्या क चा उच्चार, ग चा उच्चार करता येत नाही आपल्याला. परंतु अनाहत नादामध्ये केवळ आकाराचीच व्याप्ती नसून अकार प्रधान ओंकाराची व्याप्ती आहे. म्हणून माऊली काय म्हणाले ओवीमध्ये, प्रणवाची या मोडी रेखिली ऐसी. प्रणव म्हणजे ओंकार. आता तो अनाहत नाद प्रणवाच्या आकृतीसारखा असतो असे म्हटले आहे. थोडक्यामध्ये
1 मिनिट राहिलाय, पण इथे त्यांनी आतापर्यंत आपण जे शिकलो त्याचे 8 मुद्दे दिलेले आहेत. बुलेट पॉइंट्स मराठीत म्हणतो ना आपण त्याला. ते मी 8 वाचतो आणि आज आपण थांबू, आपली वेळ झालेली आहे. याच्यासाठी सांगितलं की जागे होतील काही जण. एक घोष म्हणजे परनाद. पुन्हा एकदा आपण जे शिकलो त्याची उजळणी करतो आता. घोष म्हणजे परनाद, त्याचे सूक्ष्म रूप पश्चन नाद आहे. सूक्ष्म रूप म्हणजे आता खरं म्हणायचं तर स्थूल. त्याच्याहून जेव्हा ते स्थूल होतं, जसं आपण इथे बघितलं मगाशी, काय सूक्ष्मतम आणि सूक्ष्मतर, त्याप्रमाणे त्याचं सूक्ष्म रूप पश्चन नाद आणि त्याचे व्यक्त रूप अनाहत नाद आहे. असा या अनाहत नादाचा कुलक्रम आहे. दुसरा मुद्दा, मूलाधार चक्र हे त्याचे कुंड म्हणजे उगमस्थान आहे. तिसरा मुद्दा, स्वादिष्ठान आणि मणिपूर ही 2 चक्रे मनबुद्धीशी अनाहत नादाचा संबंध घडवून आणणारी स्थाने आहेत. आता असं का म्हटलं असेल, आपण विचार करू शकतो. मनबुद्धीचं ऐक्य, कारण बुद्धीला तो कळतोय ना. आता आपण काय बघितलं सगळं, अर्धा तास 1 तास. साक्षी चैतन्याला अनाहत नाद ऐकू येतो, जीवाला त्या त्या अवस्थेमध्ये बुद्धीचं साह्य असलंच पाहिजे. ही मांडणी अशी का केली असेल शास्त्रांनी, ती कशी तर्कशुद्ध आहे आपल्या लक्षात येऊ शकतो. चौथं, अनाहत चक्र हे अनाहत नाद अभिव्यक्त होण्याचं स्थान आहे. अभिव्यक्त कुठे होतो? अनाहत चक्र इथे हृदयाकाशामध्ये, इथे तो नाद अभिव्यक्त होतो. प्राण हा अनाहत नादाच्या उत्पत्तीला सहाय्यक आहे. हा नाद हृदयाकाशात घुमतो. येणाऱ्या पुढे गोवी ते घुमणं कुठपर्यंत सुरू असतं वगैरे. पुढे म्हटलंय, बुद्धिवच्छिन्य साक्षी चैतन्याला तो कळतो. आपण पाऊण तासात ते समजून घेतलं. आणि 8, तो ओंकाराच्या आकृतीसारखा असतो. ओवीचा आपला अर्धाच अर्थ बघून झालेला आहे. अजून अर्धा अर्थ बाकी आहे. मी तुम्हाला ट्रेलर दाखवून देतो, स्क्रीनवर बघा तुम्ही. चक्र मी सांगितले, मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत. इथे अनाहत नाद निर्माण होतो. मूलाधार चक्रामध्ये चतुर्दल कमळ असतं, स्वादिष्ठानावरती षडदल, इथे दशदल मणिपुरावरती. अशी पाकळ्यांची संख्या त्या कमळाची वाढत जाते. त्याच्यानंतर कोणकोणती व्यंजन निर्माण होतात कोणकोणत्या चक्रावरती, हे इथे दिलेलं आहे. आणि तुम्ही जर बघाल तर विशुद्धी चक्र कुठे येतं? कंठापाशी येतं आपल्या. तिथे हे स्वर मिसळले जातात, अ आ इ ई उ ऊ वगैरे वगैरे. तेव्हा कुठे ते वैखरीतून तो ते व्यक्त होतं. तोपर्यंत ही जी व्यंजन आहेत, आता इथे नाही आहे, पण अजून एक आकृती आहे त्याच्यामध्ये त्यांचे पाय मोडलेलेच दाखवलेले आहेत. हे बघा, एकच दाखवतो तुम्हाला, आता वेळ होऊन गेली आहे. मूलाधार चक्रापाशी जे असतं, आणि ते तुम्हाला दाखवलं असेल, हे मंदादांनी काढलेल्या आकृत्या आहेत सगळ्या, बरोबर. स्वतःच्या हाताने हे सगळं मंदादांनी तयार केलेलं आहे. आणि हे जे इथे हे दाखवलेत ना बाण, तर ती त्याची दिशा, आणि तो ती जशी वर जाते कुंडलिनी, तो जो प्राणवायू तो याला धक्के देत वर सरतो. त्याला असं ते पंख्याचं पाताय जणू काही, ते फिरवल्याशिवाय त्याला वर जाता येत नाही. त्याला म्हणायचं चक्राचं भेदन. आता तुम्ही आपली वेळ होऊन गेली आहे, त्यामुळे ते थांबू आपण. आणि तुम्ही इतक्या शांतपणे हे सगळं ऐकून घेतलं. आता हा शांतपणा त्या विषयाचा आहे, विषयामुळे तुम्ही शांत झाले, अजून कुठल्या कारणाने झाले मला माहित नाही. तर त्याचं बक्षीस म्हणून तुम्हाला हे सांगायला हरकत नाही की आजचा वर्ग हा वर्गातल्या मॉनिटरनी घेतला होता, आणि आता पुढच्या वर्गात प्रत्यक्ष शिक्षक आपल्याला शिकवायला विषय येणार आहे. त्या आजच येणार होत्या, पण आज काही कारणाने त्या येऊ शकल्या नाही. म्हणून मी बोललो काही जणांना की विशेष वाचन असणार आहे, पण ते थोडेसे वेळेवरती काही बदल झाले. पण केवळ तुम्ही इतका वेळ शांतपणे ऐकून घेतलं म्हणून मी बक्षीस म्हणून तुम्हाला हे सांगतोय की पुढचं वाचन खरंच चुकवू नका आता. कारण तसं ना, वर्गातल्या सगळ्यात बदमाश मुलाला मॉनिटर म्हणून करत होता. तसं मॉनिटर मला परमपूज्य मंदादांनी केलेलं आहे. मी माझ्या काय जे काही मर्यादित ज्ञानाने तुम्हाला हा विषय सांगू शकलो, तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. पण ज्यांच्या त्या चित्रांवरून आम्ही स्लाइड्स तयार केल्या, त्या प्रत्यक्ष परमपूज्य मंदातेच हा विषय आपल्याला पुढच्या वर्गात, आणि मंदाताने मी मुद्दाम हाच विषय दिलेला आहे. कुंडलिनी
शक्ती आणि भाषेची व्युत्पत्ती. आता ही भाषेची व्युत्पत्ती हाच विषय आहे. कशी भाषा आपली निर्माण होते. आपली जी लिपी आहे, ती किती शास्त्रशुद्ध आहे. नेहमीच मी सांगतो. देवनागरी लिपी, त्यातला प्रत्येक वर्ण, त्याची निर्मिती कशी होते. हे सगळे हे मुद्दे एकमेकांशी संबंधित आहे. आपला तो वर्ग घेण्यासाठी प्रत्यक्ष मंदाताईच पुढच्या वेळेला आपल्यात सहभागी होणार आहेत. चला थांबूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.